आजीच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज मी होळीच्या निमित्तानं घरात पुरणपोळी बनवतात तर त्या दृष्टीनं कटाची आमटी म्हणतात ती करणार आहे। काही ठिकाणी याला सार असंही म्हणतात। पहा, हे पुरण शिजवून घेतल्यानंतर 1 किलोचं पुरण शिजवले आणि शिजवल्यानंतर त्याचं जे पाणी काढतात त्याला काही ठिकाणी येळवणी म्हणतात, काही ठिकाणी कट म्हणतात, काही ठिकाणी सारही म्हणतात, कारण पुरणाच्या डाळीचं पूर्ण सार त्याच्यामध्ये आलेला असतो आणि ही पौष्टिक असते खूप। तर याला फोडणी देण्यासाठी पहा इथे मसाला काढलेला आहे। हे खोबरं एक अर्धी वाटी खोबऱ्याचा घाटरो म्हणतो ना, ते अर्धी घेतलेली आहे मी। याचे 2 भाग केलेत हे फोडणीसाठी काढायचे म्हणून। लसूण 2 कांड्या सोललेल्या आहे, आलं घेतलेले 2-4 तुकडे चांगले मोठे, इथे पुदिना घेतलेला आहे, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत तळून, इथे कढीपत्ता घेतलेला आहे, 4 कांदे परतून घेतलेले आहेत आणि पहा इथे हरभऱ्याची डाळ तळून घेतलेली आहे। या सर्वांचा एक मसाला करायचा। हा फोडणीचा मसाला एक वेगळाच, आलं लसूण खोबरं कढीपत्ता आणि पुदिना यांचा फोडणी करायची आणि बाकी सर्व एकत्र काढायचं। आता या ठिकाणी थोडीशी डाळ पण काढून ठेवलेली पहा, कशासाठी तर पुरण घट्ट होण्यासाठी। पुरण 1 किलोचं आहे आणि 10 माणसासाठी साधारण मला ही कटाची आमटी बनवायची म्हणून ती घेतलेली आहे। चला तर मग आता मसाला प्रथम तयार करू। हे पहा, मी ओबडधोबड फोडणीचं जे आहे ना, आलं लसूण खोबरं पुदिना आणि कढीपत्ता तो काढून घेतलेला आहे। धणे राहिले होते माझ्याकडून, मी ते भाजून परतून घेतलेले। आता हा बाकीचा मसाला आपण मिक्सरमधून एकत्र करूया। मसाले आपले वाटून तयार झालेले आहेत। हा सर्व मसाला मिक्सरमध्ये करून एकजीव करून घेतलेला आहे। डाळ ठेवलेली होती शिजलेली पुरणाची, ती एकजीव करून घेतलेली आहे। हे कटाचं पाणी घेतलेलं आहे। ही पहा, ही फोडणीची गोळी म्हणतात त्याला। आलं लसूण कोथिंबीर जरा जाडसर रंगाची, दाताखाली आले छान चव लागते त्याची। आणि या ठिकाणी आता पुन्हा आपल्याला वापरायचा तो काळा मसाला पण घरी केलेला, लाल मसाला 1 चमचाभर वापरणार आहे, हळदी चिमूटभर हळद त्याची घालणार आहे, अर्धा चमचा फोडणीत जिरं घेणार आहे आणि या ठिकाणी तेजपत्ता 3 घेतलेला आहे, 2 आपल्या हिरव्या विलायची घेतलेले आहेत, 3 लवंगा आणि 3 दालचिनीचे तुकडे घेतलेले, ती फोडणीत टाकायचे। चला तर मग आपण फोडणी द्यायची। पातेलं गरम झालेलं आहे, मी त्याच्यामध्ये 3-4 चमचे आमटी जास्त आहे म्हणून 3-4 चमचे तेल टाकलेलं आहे। आता त्याला जरा थोडा ताव आलेला आहे। आपण आता ही जी फोडणीसाठी गोळी काढली ना, ती त्याच्यामध्ये वापरणार आहोत आणि तिला थोडीशी लाल करायची असं नाही। तर हे पाहता त्याच्यामध्ये जिरंही टाकलं मी, जिरं मुद्दाम नंतर टाकलं, जळाल्या चव देत नाही। त्याच्यातच हा तेजपत्ता आणि विलायची दालचिनी आणि 3 लवंगा त्याही त्याच्यात टाकल्या, तेजपत्ताचे तुकडे करून टाकले त्याच्यामध्ये आणि ते थोडंसं हलवलं की मग आपण बाकीचा मसाला टाकणार आहे। फोडणीचा खमंग असा वास येत असतो। त्याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट वापरलेली, त्यानंतर अर्धा चमचा हळद वापरलेली। लाल तिखट फोडणीत टाकलं की जरा वेगळाच रंग येतो आमटीला। आणि हे 1.5 चमचा गरम मसाला, जो आपण काळा मसाला म्हणतो घरी बनवतो ना, तो केलेला आहे। आता याच्यातच मी कोथिंबीर टाकणार आहे, छान लागते बघा ती, तवंगही छान येतो मग, म्हणून त्याच्यात ती टाकलेली। आणि आता त्याच्यामध्ये हा जो मसाला आपण केलेला आहे हा थोडा टाकणार आहे, जास्त नाही, कारण मसाला आपला परतलेलाच आहे, तसा पुन्हा परतायची त्याला गरजच नाही। मसाला आपण आता जरा हा थोडासा परतून घेतला, हलवून पहा एकजीव करून। कटाचं पाणी जे म्हणतात, डाळ शिजवून आपण घेतलेलं आहे ते पाणी याच्यामध्ये टाकणार आहे। आधी थोडंच टाकले मी आणि थोडं टाकून ते हलवून घेते आणि मग सर्व टाकणार आहे, कारण त्याच्यामुळे गाठी तयार होतात ना मसाल्याच्या। ही डाळ पण त्याच्यामध्ये आता टाकलेली आहे आणि थोडासा हा जो मसाला आहे हा याच्यामध्ये पाण्यात कालवून, गरम पाणी केलेलं आहे मी आणि त्या गरम पाण्यात करून ही भांडी धुवून, त्याच्यामध्ये मसाल्याची मिक्सरची भांडी धुवून ते त्याच्यात टाकणार आहे आणि मग आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी वापरून ती आमटी करायची। हे पहा, आपली आमटीला उकळीला कड आलेला आहे, त्याला कड येणं म्हणतात, ती उकळली, चांगली उकळलेली आहे, खूप सुंदर वास सुटलेला आहे। चला तर मग आता गॅस बंद केला आहे मी आणि पातेलं खाली उतरते। हे पहा,
खूप सुंदर असा कड आलेला आहे. तर तुम्ही करतच असाल, पण ह्या पद्धतीने जर केली तर खूप सुंदर होतो पहा. जर हवंच असेल तुम्हाला कधी तर तुम्ही त्याच्यामध्ये आमसूल एखादं वापरू शकता, ज्याला आवडतं त्यांना. आता आम्हाला आमसूल आवडत नाही म्हणून आम्ही आमसूल टाकलेलं नाही. तर चला तर मग ही कटाची आमटी पुरणपोळीबरोबर भाताबरोबर खूप सुंदर लागते. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी शिळी आमटीसुद्धा शिळ्या भाकरीबरोबरही छान लागते, भाताबरोबरही छान लागते. तर तुम्ही नक्कीच करा. होळीची करतच असाल पुरणपोळीबरोबर असणारी ही आमटी फुरक्या मारत खाण्याची लज्जत म्हणजे ही कटाची आमटी. तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे जरूर कळवा की माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.